आज शेतकरी बांधवांच्या खात्यात अतिवृष्टी भरपाई आजपासून खात्यामध्ये 40,000 रुपये आता शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाई आता शेतकरी बांधवांच्या खात्यात आजपासून जमवण्यास सुरुवात होणार आहे। 40,000 रुपये या हेक्टरप्रमाणे जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जून, ऑगस्ट व सप्टेंबर यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेलं आहे। तर इथून शासनाकडून ज्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद आहे, तर अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपये याप्रमाणे भरपाई। तर भरपाईची जी काही रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर कोणाला किती मिळणार आहे ते आपण इथं जाणून घेऊया थोडक्यामध्ये। तर आता जे काही पीक आहे यामध्ये पिकाची 100% नुकसान भरपाई असेल तर 13,500 रुपये प्रति हेक्टरी। बहुवर्षीय पिकासाठी फळबागासाठी 18 ते 30,000 रुपये। काही शेतकऱ्यांना 2 ते 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 30 ते 40% म्हणजे 30 ते 40,000 रुपये भरपाई इथं शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तर आता 40,000 रुपये जी काही भरपाईची रक्कम आहे ती सर्व शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये। तर आता कोणाला याचे पैसे इथं मिळणार नाही ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊया। तर आता यामध्ये जे काही शेतकरी बांधव आहे, सातबाऱ्यावर तुमचं नाव नसेल, पंचनामे यादीमध्ये तुमचं नाव नसेल, आधार लिंक नसेल, बँक खाते इनॲक्टिव्ह असेल, तर आता अतिवृष्टीचे जे काही पैसे आहेत ती तर रखडल्या जाणार आहे, म्हणजे थांबणार आहे। पैसे तुम्हाला एकदाच मिळणार नाही आहे। त्यानंतर इथे आपलं इथं कोरडवाहू, बागायती आणि जे काही यामध्ये क्षेत्र आहे, तर आता किती रक्कम इथं मिळणार आहे, तर पहिलं ज्या कोरडवाहूसाठी तुम्हाला मिळणार आहे यामध्ये 8,500 रुपये, बागायती क्षेत्रासाठी मिळणार आहे तुम्हाला 17,000 रुपये आणि जे काही नुकसान भरपाईसाठी 35 ते 40,000 रुपये किती मिळणार आहे, 35 ते 40,000 रुपये। तर आता याशी जे काही चर्चा इथं सुरू करण्यात आलेली आहे की बुवा 40,000 रुपये इथं मिळणार आहे। तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये जे की 40,000 रुपयाची रक्कम जमा होण्यास सुरुवात, तर आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर आता जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये 35,000 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये 40,000 रुपये याप्रमाणे भरपाई इथं जमा होत आहे। तर पहिलं जो यामध्ये नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती। तर आता हे जे काही संपूर्ण जिल्हे आहे काय आहे, या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होत आहे। काय होत आहे, पैसे जमा होत आहे। तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या जिल्ह्यामध्ये झाली की नाही। त्यानंतर इथे आपलं अमरावती जिल्हा आपला झालेला आहे। त्यानंतर इथे जळगाव, धुळे, नंदुरबार, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती। तर या जिल्ह्यांमध्ये सरसगट पैसे जे आहे पैसे इथं जमा होत आहे। तर आता जे काही बरेचसे जिल्हे यामध्ये पेंडिंगसुद्धा आहे। तर आता यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित टप्प्यांमध्ये म्हणजे राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जे की इथं टाईमसुद्धा लागू शकतो। तर आता हे जे जिल्हे आपण इथं बघणार आहे हे जिल्हे काय पेंडिंग आहे। तर यामध्ये रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे। तर या जिल्ह्यांमध्ये 3 ते 7 दिवस किती, कधी 7 दिवस, एक आठवडासुद्धा लागू शकतो पैसे जमा होण्याकरिता। त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे ते मुंबई उपनगर, मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे। तर या जिल्ह्यांमध्ये जे की 40,000 रुपये किती, 40,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे। तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही। तर आता यामधून आपण जाणून घेणार आहोत पैसे खात्यात कधी जमा होतील। तर आता बरेच जणांच्या अडचणी इथे येते की आजपासून टप्प्याटप्प्याने जे की खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे। त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये एकदाच पैसे दिसणार नाहीत, पेंडिंग जिल्हे आहे काही, पेमेंट स्टार्टेड म्हणजे पेमेंट आतापासून पैसे जमा होत आहे। आता ज्या शेतकऱ्यांचे पैसेच आले नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम तलाट्याकडे अर्ज सादर करायचा आहे। काय अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर कृषी कार्यालयाशी संपर्क करा, पंचनाम्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करून घ्या। त्यानंतर इथं बँक खातं लिंक आहे की नाही ते तपासून घ्या। तर आता ज्यांचं पंचनाम्यामध्ये नाव नसेल तर अशाने तलाठी किंवा कृषी सहाय्यकाला भेटा आणि तुमचं लिस्टमध्ये नाव ॲड करून घ्या।
तरच तुम्हाला अतिवृष्टी भरपाई जे काही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता जे काही अतिवृष्टी भरपाई कशामुळे मिळते, तर यामध्ये जे काही पीक आहे, यामध्ये तुमचं जे काही पीक आहे शेतामध्ये मोठं जर नुकसान जर झालेलं असेल, शेतीमध्ये जमीन खरडून गेलेली असेल, वाहून गेली असेल, पीक पूर्णपणे नष्ट झालेले असेल, तेव्हा तुम्हाला भरपाई जी की देण्यात येते. तर लगेच तुम्ही चेक करा की तुम्हाला भरपाई मिळाली की नाही. त्यानंतर कोणाला पैसे इथं मिळणार आहे, तर ज्यांचे पंचनामे 100% झालेले आहे, म्हणजे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना पैसे तर मिळणार आहे. 33% जास्त जर नुकसान भरपाई असेल तर जास्ती भरपाई तुम्हाला इथे मिळते. बँक खाते आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. जमिनीच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव व्यवस्थित बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्या. पंचनामे जर झालेले नसतील तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. काय होणार नाही? पंचनामे जर झालेले असतील तर पीक विमा मिळणार नाही. डी-बी-टी लिंक नसेल तरीसुद्धा पैसे तुम्हाला इथं मिळणार नाही. सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की तुमचं सर्व बरोबर आहे की नाही. तर आता अतिवृष्टी भरपाईचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणं सुरू झालेले आहे. तर खाते तपासा.